ज्यांची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा अशीच प्रचिती येणारा एक उपक्रम इथे सुरू आहे। वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसाठी चेकअप करून त्यांना काय हवं नको ते बघणं, त्यांना कुठला शारीरिक त्रास होतोय का हे जाणून घेणं, हे सगळे डॉक्टर्स मिळून इथे ही सेवा राबवतात। माझ्यासोबत डॉक्टर श्रद्धा आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। मॅडम, काय अनुभव येतोय वारकऱ्यांमध्ये? अनेक वारकरी तुम्हाला दिवसभर भेटत असतात, काय अनुभव जाणवतो? वारकऱ्यांना भेटून कसं वाटतं? रामकृष्ण हरी, खूप छान वाटतंय। पसायदानमध्ये माऊलींनी आपल्याला सांगितलं आहे, जो जे वांसील ते ते लाहो। हे खरंच आहे, ज्याला सेवा घडवून द्यायची आहे त्याच्याकडून माऊली सेवा करून घेतात, ज्यांना गरज आहे त्यांनाही भरपूर माऊली देतात। तर हा असा अनुभव ते आमच्यासारखे समाजातून घडलेली डॉक्टर आहेत, ज्यांना समाजासाठी काहीतरी करायचं आहे, त्यांच्यासाठी खूप मोठा गोड अनुभव आहे। त्याचसोबत जे आपण काम करतो, टाळ चिपळ्यांच्या गजरात, मृदुंगाच्या गजरात, देवाच्या नामस्मरणाच्या गजरात जो आत्मसमाधान आहे की मी डॉक्टर आहे आणि मी काय करतेय, खूप खूप भारी आहे। अतिशय छान बोलला तुम्ही। एक डॉक्टरांचं जे कर्तव्य आहे ते करण्यात त्यांना आनंद मिळतो। पण एक महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही बऱ्याच वारकऱ्यांना रोज भेटता दिवसभर, कुठला असा आजार आहे जो तुम्हाला वारकऱ्यांमध्ये फ्रिक्वेंटली वारंवार जाणवतोय आणि त्याच्यासाठी काय काळजी घ्यायला हवी हे सुद्धा सांगा। ओके, तर आपण वारीत बघतो हौशी असतात, नवशी असतात, तिसरी कुठली कॅटेगरी आहे आपल्याला माहिती आहे। तर काही जे आहेत जे आधीपासून करतात ते ट्रेंड असतात, त्यांची ट्रेनिंग झालेली असते म्हणून त्यांना चालायची सवय असते। पण बरेच वारकरी असे उठून येतात विदाऊट ट्रेनिंग, तर त्यामुळे त्यांना मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर्स होतात, ज्यामध्ये त्यांची चप्पल नीट नसल्यामुळे ब्लिस्टर्स येतात, फोड येतात, पाण्याचे फोड, आणि काही बिना चपलीचे चालतात। पूर्वी जेव्हा ते चालायचे तेव्हा ते मातीचे रस्ते असायचे, आता डांबराचे रस्ते असल्यामुळे त्यांच्या पायाला फोड येतात, चालायची सवय नसल्यामुळे खूप दुखतात आणि हातपाय दुखतात त्यांचे। वय जास्त झालंय, त्यांना व्यायामाची सवय नाही, हा एक आजार आहे। दुसरा, बदलत्या वातावरणामुळे त्यांना सर्दी खोकला हा आजार होतो। पाण्याचा बदल असल्यामुळे जुलाबाचा होतो। पूर्वी जे अतिसाराचा त्रास व्हायचा तो आता कमी आहे, कारण की पब्लिक हेल्थनी वॉशरूम्स वगैरे चांगले अवेलेबल केलेले आहेत, पण तरी थोडं हायजीन मेंटेन केलं तर त्यांना हे आजार पण नाही होत। प्लस आपल्या टेंटमध्ये तुम्ही जर कधी बघाल तर खूप लोक गजबजून राहतात, ह्या ह्युमिडिटीमध्ये आणि हायजीन फॅक्टरमुळे त्यांना गचकरण हे खूप होतं। तर ते गचकरण किंवा नायटा हे असे स्किन इन्फेक्शन्स आपल्याला जास्त बघायला मिळतात। आणि सगळ्यात मोठं एक की मला पुढे लांबपर्यंत जायचंय, तर ते का आपल्यात जसं असतं ना आपण ओव्हर डोजिंग ऑफ मेडिसिन घेतो, तसं हे थोडंसं वारकऱ्यांमध्ये पण। हा एक महत्वाचा तुम्ही मुद्दा सांगितला, मगाशी आपण बोलत होतो तेव्हा, की काय होतंय वेगवेगळ्या ठिकाणी औषध गोळ्या उपलब्ध केल्या जात आहेत आणि वारकरी त्या घेतात, पण त्यामुळे तुम्ही जो मला आता सांगितलं तो सुद्धा पुन्हा दर्शकांना समजून सांगा। काय होतं की प्रत्येक डॉक्टर किंवा प्रत्येक जणाला ते जे आपल्या वारीच्या वाटेवरती मदत ऑफर करायची आहे, पण ते सगळेच करत आहेत, पण सगळीकडे पॅरासिटामॉल किंवा हे जे आपण आता जसे आजार सांगितले त्याच्यावरचे उपचार मिळतात, तर वारकऱ्यांना हे खाऊसारखं वाटतं बऱ्याच, तर ते पॅरासिटामॉलचे ओव्हरडोसेस पण बघायला मिळतात किंवा बी कॉम्प्लेक्सचे ओव्हरडोसेस मिळतात। सगळे लेअरवर लेअर तेल लावतात, आयोडेक्स लावतात, त्याच्यामुळे ड्रग इरेक्शन सारख्या गोष्टी पण होतात। माझं एक सजेशन आहे असं की ज्या लोकांना ही सेवा द्यायची आहे आणि प्रशासन किंवा आपल्या वारकरी समुदायाचे जे लीड्स आहेत त्या लोकांनी कोलॅबोरेटिव्ह एफर्ट घेतला ना की प्रत्येकाला प्रॉपर डिरेक्शन मध्ये हे औषधं देता येईल आणि जे मदत करायची ती राईट वे मध्ये जाता येईल आणि ओव्हरडोज नाही होणार। मगाशी तुम्ही बोलला की डिहायड्रेशनचं प्रमाण खूप वाढताना दिसतंय वारकऱ्यांमध्ये, पण मी बरेच वारकऱ्यांशी बोलले, ते म्हणतात ताई आम्ही पितो पाणी, आम्ही रस्त्याने पण पितो पाणी। काय असं कमी तुम्हाला जाणवते जी त्यांनी करायला पाहिजे, कारण की अजून पंढरपूरला जायला बराच वेळ। पाणी बरोबर म्हणताय तुम्ही, पाणी घेता, पण जेव्हा आपल्याला उन्हात घाम जातो तर तेव्हा सॉल्ट्स किंवा क्षार कमी होतात, तर ओआरएस सारख्या गोष्टी घेणं किंवा ज्या लोकांना ओआरएस सूट नाही होऊ शकत किंवा वारंवार ओआरएस घेण्यापेक्षा ज्यात आपल्याला सरबत घेणं हे अशा गोष्टी घेऊ शकतात, दही घेऊ शकतात आणि त्याचसोबत ज्युसेस जे आपल्याला मिळतात, चहाचं प्रमाण एक थोडंसं कमी करायला पाहिजे, कारण की त्याच्याने सुद्धा नाही होणार। आणि डोकं झाकून ठेवणे, कारण की ऊन डायरेक्ट येत आहे ना दुपारच्या वेळी, तर पदर घेणे किंवा टोपी घालणे जे बरेच आपले करतात, फेटा घालतात, त्या गोष्टींचा पण आपण एक काळजी घेऊ शकतो। तो एक महत्वाचा मुद्दा आहे। चहाचं तर मी तुमच्याशी अग्री नाही करत, चहाचा मुद्दा, पण महत्वाचा मुद्दा आहे की सरबत घेणे। किंवा आणखी एक महत्वाचा प्रश्न मला पडला, आम्ही वारी करतो त्यामुळे, की आहार कसा असायला पाहिजे, कारण की काय होतं वेगवेगळ्या ठिकाणी साबुदाणा खिचडी असेल, कुठे काय असं वारकऱ्यांसाठी ठेवलेलं असतं, पण मग वारकऱ्यांनी आहार कसा ठेवायला हवा?
वारकऱ्यांनी दिंडीचं संप्रदायाचं जे जेवण आहे ते करू शकतात. ते अगदी पौष्टिक असतं. भाकर असते, भाजीचं जेवण असतं. ते येणं जाणारे जे स्टॉल्स मध्ये पाणीपुरी आहे, वडापाव आहे, ते नाही घ्यावं. काही लोक चिक्की वगैरे खातात, फ्रुट्स खातात, ते खाऊ शकतात. पण जे तर जंक आहे त्याला बल्कमध्ये बनवल्यामुळे तिथं हायजीन इश्यूज येतात. त्यामुळे तुम्हाला जुलाबसारखे आजार होऊ शकतात किंवा त्याच्याने पोषण जे पाहिजे एवढं लांबपर्यंत जायचं ते कमी आहे. प्रोटीनची गरज असते. त्यामुळे चिक्की हा खूप छान म्हणजे पदार्थ आहे. तर धन्यवाद मॅडम. आपण खूप चांगल्या गोष्टी सांगितल्यात, वारकऱ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जी वारकऱ्यांची सेवा करताय त्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या टीमकडून तुम्हाला आमचा सलाम. तुमची वारी चांगली हो, त्याही तुम्हाला शुभेच्छा आम्ही देतो. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरका सोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 लोकमत, पुणे.